प्रेक्षकांनो, आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. आजचा व्हिडिओ तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका. तुम्हाला खूप मजा येणार आहे ऐकायला आणि टीव्हीवर बघायला सुद्धा. आज आपण बघतोय की अर्जुनने सायलीचा हातबीत धरलाय आणि एवढं ड्रॅमॅटिक दाखवलं ते की विचारूच नका. बघायला भारी वाटलं. अर्जुनने आज सगळ्यांना थक्कच केलंय. त्याने सायलीशी पुनर्विवाह केलाय. का हे त्याला बिचारायला स्वतःलाच कळलं नाही, पण हे सगळं त्याने जे केलंय ना ते आपसूक घडलंय त्याच्या हातून. जळणारे बिचारे खूपच जळतायत आणि प्रिया तिथे नुसती बघत बसली आहे. अर्जुनला त्याचे सगळे विधी आठवत आहेत लग्नाचे आणि तो अगदी त्याचप्रमाणे सगळे विधी पुन्हा पूर्णाजीच्या समोर करून दाखवतोय. त्याने सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. अस्मिता तर डोक्याला हातच मारून घेते की हा नेमका प्रकार काय सुरू आहे. त्याने सायलीच्या भांगेमध्ये कुंकू वगैरे पण भरलंय. पण या पूर्णाजी मात्र अगदी संतापाने बघत असतात बरं का प्रेक्षकांनो या दोघांकडे. आणि जवळपास 10 मिनिटं त्यांनी हेच दाखवलंय की अर्जुन कशा प्रकारे सायलीशी पुन्हा लग्न करतो. पण या सगळ्या प्रकारामुळे सायलीबाई मात्र संतापल्या आहेत आणि चांगलीच खरडपट्टी काढली आहे अर्जुनची. पण एक जबरदस्त ट्विस्ट आणलाय त्यांनी मध्ये. अर्जुनने आता पूर्णाजीला नमस्कार केलाय, पण पूर्णाजी मात्र खूप संतापतात आणि म्हणतात, अर्जुन काय पोरखेळ लावलाय रे हा सगळा. आणि अर्जुनने अगदी नम्रपणे उत्तर दिलंय, अगं पूर्णाजी खेळ काय, तुला जे हवंय ना तेच तर केलंय मी. पूर्णाजी म्हणते म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी तुला माझं लग्न हवं होतं ना, तू आत्ताच तर म्हणालीस की तुला माझे 7 फेरे बघायचे होते. बघ दाखवले की तुला. अगं माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तुला बघायचं होतं ना, मला दाखवलं तुला. आणि बघ ना आपली सगळी जवळची माणसं इथेच आहे आणि पाहुणी म्हणून तन्वी सुद्धा इथेच आहे. आता प्रियाला एवढा राग येत असतो प्रेक्षकांनो, पण करेल काय. सायली आणि पूर्णाजी दोघी नुसते एकमेकींकडे बघताय. आता अर्जुन म्हणतो, बघ तुझ्या समोर मी माझ्या बायकोच्या भांगेत कुंकू सुद्धा भरलंय. आता हे लग्न ना मंदिरात झालंय ना लपून छपून. आता पुन्हा म्हणू नकोस पूर्णाजी की तुला तुझ्या अर्जुनचं लग्न बघायला नाही मिळालं. आणि तो आता सगळ्यांकडे बघतोय आणि म्हणतोय, असे का बघताय सगळे माझ्याकडे, झालं लग्न आता. आता काय म्हणतात त्याला, अगं मम्मा जेवायची तयारी कर ना. काय म्हणतात ग पूर्णाजी त्याला, हा पंगत वाढायला लागा. ए विमल कॉफी दे ग मला. आणि अगं पूर्णाजी मी तर पुस्तक घ्यायला खाली आलो होतो, पण बरं झालं मला तुझी सगळ्यात इम्पॉर्टंट विश पूर्ण करायला मिळाली. थँक्स टू यू पूर्णाजी, मी आलोच असं म्हणून तो निघून गेलाय. पण आता सायली मात्र खूप संतापली आहे. पण रविराज मात्र इकडे प्रियाचं दुसरा मुलगा बघायला निघालेत. आधी तो अमित का कोण बघितला होता ना, ते सुमनला म्हणत असतात, बघ तन्वी अजून आली नाही, तिकडे गेली ना की ती तिकडेच अडकते आणि मग तिलाच त्रास होतो ग सुमन. आता सुमन म्हणते, अहो भाऊजी ती आज तर सायलीच्या तब्येतीची विचारपूस करायला गेली आहे. रविराज म्हणतात, ते काही नाही ती तिकडे गेली ना की पुन्हा अर्जुनच्याच विचारात अडकते. ते काही नाही, आता मी ना तिचं पुन्हा लग्न ठरवणार. सुमन म्हणते, अमितचं स्थळ किती चांगलं होतं ना भाऊजी. तो बिचारा किती दिवस तन्वीसाठी थांबून होता, मग त्याने हे हात टेकले आणि अमेरिकेला निघून गेला. रविराज म्हणतात, तन्वीला शोभेल असा अमित काही एकटाच मुलगा नाहीये, माझा क्लायंट पण एक आहे, त्याने तन्वीला मागणी घातली होती. पण ठीक आहे, तेव्हा त्या अमितशी लग्नाला तयार झाली होती नाही, पण आता नाही. मी त्या विपुलला म्हणजे त्या क्लायंटच्या मुलाला भेटायलाच लावतो आता तन्वीला. आता रविराज लगेच कॉल करायला जात आहेत त्या क्लायंटला, म्हणजे या तुम्ही संध्याकाळी तन्वीला बघायला म्हणून. सुमन थांबवते त्यांना आणि म्हणते, असं नका करू भाऊजी, असं डायरेक्ट एखादा मुलगा समोर आला तर तन्वीला नाही आवडणार, तुम्ही आधी बोला तिच्याशी. रविराज म्हणतात, अगं असं काय करते सुमन, मी तिच्या भल्यासाठीच करतोय ना, तिला पण कळेल हे सगळं. तू फक्त संध्याकाळी ती आली ना की तिच्या कानावर घालून ठेव मग तिच्या मनाची तयारी होईल. आता असं म्हणून रविराज लगेच कॉल लावतायत त्यांना आणि सुमनला मात्र हे पटलेलं नाहीये असं दिसतंय. पण इकडे मात्र प्रियाचा संताप झालाय. अस्मिता म्हणत असते, अगं मला वाटलंच तू चिडशील. आता प्रिया म्हणते, अगं तुला माहीत नाहीये का अस्मिता, आमच्या एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा मूर्खासारखी मी त्याची वाट बघत होते आणि तो त्या सायलीशी लग्न करून आला. आत्ता सुद्धा याने ना मुद्दाम माझ्या डोळ्यासमोर त्याने लग्न केलंय तिच्याशी. मला ना आता सहनच होत नाहीये ग अस्मिता. आता लगेच अस्मिता म्हणते, अगं ते काय खरं लग्न होतं का, पूर्णाजी सुद्धा तुझ्या इतकीच चिडली होती. आता बघ कशी सुपरफास्ट स्पीडने ती सायलीला घराबाहेर काढते. प्रिया म्हणते, तूच तर सांगितलं होतंस ना मला पूर्णाजी रेसलेस झाली होती ती सायली हॉस्पिटलमध्ये असताना. हे बघ हे सगळं असंच चाललं ना तर ही पूर्णाजी ना एक्सेप्ट करेल सायलीला आणि मी काय हिमालयात जाऊन राहू का अस्मिता लगेच म्हणते, अगं मी बरी विरघळू देईल पूर्णाजीला. अगं तिचा राग मवाळ होतोय ना तर मी अशी सेटिंग लावली आहे ना की तू बघच काय करते पूर्णाजी. प्रिया म्हणते, असं काय केलंयस तू. आता ही अस्मिता म्हणते, मी पूर्णाजीला सांगितलंय की हा जो हल्ला झालाय ना तो सायलीमुळेच झालाय आणि तुमच्या
आश्रमाच्या केसमुळे झालाय, अर्जुनने ती केस घेतली ना म्हणून तो हल्ला झालाय, म्हणजे सायलीमुळे झालाय आणि म्हणूनच आता अर्जुनच्या जीवाला धोका आहे. अगं असली सॉलिड आयडिया काढली आहे ना मी. आणि आपली ही अस्मिता न जाणता सगळं खरं बोलून गेली आहे प्रेक्षकांनो. आणि प्रिया अशी चिडते तिच्यावर आणि म्हणते तू वेडी आहेस का गं? अगं तुला कोणी सांगितलं होतं या हल्ल्याचं कनेक्शन आश्रमाच्या केसशी लावायला? तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? अगं ही अजून चिडचिड करायला लागते. तेव्हा ही अस्मिता म्हणते अगं तुला एवढं काय झालं चिडायला? अगं ए तन्वी का चिडतेस एवढी तू? आता हिला समजे ना तिच्याशी काय बोलावं, पण मग लगेच मग बाजू सावरते प्रिया आणि म्हणते अगं असं बॅकफायर नको ना व्हायला. म्हणजे अर्जुनला जर कळलं की हे सगळं सायलीमुळे होतंय, केसमुळे होतंय, तर तो तिची जास्ती काळजी घेईल ना. अस्मिता म्हणते अगं असं काही होणारच नाहीये, मी ना बरोबर पिन मारलेली आहे पूर्णाजीला, तू काळजीच करू नकोस ग, डोंट वरी. पण आता ही प्रिया विचार करते मूर्खच ही मुलगी, हिच्यामुळे आता अर्जुन आश्रमाची केस जास्तीच खाण्याला लागेल. आता तो थोडा गप्प बसला असता या हल्ल्यामुळे, पण नाही, आता हा धून तो आमच्या शोधण्याच्या मागे लागेल. आता सायली एवढी संतापते, वर येते, ती दार लावून घेते आणि अर्जुनला म्हणते काय केलं तुम्ही सर आज? अर्जुन म्हणतो मी काय केलंय? सायली म्हणते सर तुम्हाला कळत नसल्यासारखे वागू नका हं, तुम्ही लग्नाचे सगळे विधी केले तेही सगळ्यांच्या समोर, तुम्हाला काही कळतंय की नाही तुम्ही काय केलंय? अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली छोट्याशा गोष्टीचा कशाला इश्यू क्रिएट करताय? अर्जुन सायलीला मुद्दाम टाळत असतो. सायली चिडते आणि म्हणते ही छोटीशी गोष्ट नाहीये सर, हे मंगळसूत्र, हे सगळं कुंकू, अहो ही हजारो वर्षाची परंपरा आहे आपली, सौभाग्याचं लेणं आहे हे, या काळ्या मण्याचं पावित्र्य कळतं का तुम्हाला? या कुंकवाचं महत्त्व कळतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो तुम्ही अशा रिॲक्ट करताय जसं काही आपण लग्नच केलं नाहीये. आता सायली म्हणते सर त्यात न फक्त कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यात कोणाच्याही भावनेशी आपण खेळलेलो नाहीये, पण आज मात्र तुम्ही पूर्णाजीच्या भावनांचा खेळ मांडलात, या घटनेचं नाटक पुन्हा करून दाखवलं. काही गरज होती का तुम्हाला? रोज आपण नाटक करतोच आहे ना, पुन्हा पुन्हा सगळ्यांसमोर दाखवायची गरजच नव्हती ना. अर्जुनला काही कळत नाहीये, तो फक्त सायलीकडे बघत असतो. आता ही सायली म्हणते सर कुंकू आणि मंगळसूत्र ह्याच्याशी खेळ नाही हं करायचा, आम्हा स्त्रियांसाठी ना सगळं आहे, हे आमचं आयुष्य आहे, आमचं भावना आयुष्य सगळं या दोन गोष्टींभोवतीच फिरत असतं आणि तुम्ही तुमच्या मनाला येईल तशी याची मस्करी कराल का? अर्जुन म्हणत असतो सायली तुम्ही ना उगाच इमोशनल होताय, मी नाही मस्करी केली, पूर्णाजीला गप्प बसवायसाठी हे नाटक मला करावं लागलं. सायली म्हणते किती सहजपणे बोलताय ना तुम्ही हे सर, तुम्हाला काहीच वाटत नाहीये, पण खाली तुम्ही जे केलं ना त्या सगळ्यावर फक्त तुमच्या खऱ्या बायकोचा अधिकार आहे. कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या बायकोसाठी मात्र ही मस्करीच असणार आहे, लक्षात ठेवा. आणि खूप खूप चुकीचं वागला आहात तुम्ही आज आणि अतिशय चुकीचं कृत्य केलंय. आता सायली त्याला एवढी वॉर्निंग देऊन म्हणजे रॅदर चिडून निघून गेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, पण अर्जुन मात्र मनाशीच बोलतोय मी चुकीचं वागलो की बरोबर मला नाही माहिती मिसेस सायली, पण मगाशी मी असं का वागलो ते माझं मलाच कळलं नाहीये, मी खूप कन्फ्यूज आहे मिसेस सायली. एक गोष्ट नक्की, कुंकू आणि मंगळसूत्र हे खूप पवित्र आहे हे मला खूप चांगलं माहिती आहे. मी आज जे काही केलं ना ती मस्करी नव्हतीच, मी आज जे काही केलंय ना ते सगळं खूप मनापासून होतं मिसेस सायली, खूप मनापासनं. म्हणजे प्रेक्षकांनो शॉर्टली सांगायचं झालं तर अर्जुनने खरंच सायलीशी खरं लग्न करायचा प्रयत्न केलाय. आता पुढे आपण बघतोय की या विमलने सगळी घटाची तयारी केली आहे, पहाट झाली आहे आणि घटस्थापनेचा दिवस आहे यांच्या घरी आज. तर विमलने सगळी तयारी व्यवस्थित केलेली असते, माती आणून ठेवलेली असते, कलश वगैरे वगैरे सगळं ती कल्पनाताईंना सांगत असते आणि म्हणते ताई आणखीन काही लागलं तर मला सांगाल हं. आता कल्पनाताई ते सगळं बघतात आणि म्हणतात वा विमल सगळी तयारी अगदी चोख केली आहेस हं तू. आता पूर्णाजी म्हणतात खरंच ग कल्पना, तुझ्या तालमीमध्ये तू विमलला अगदी छान तयार केलंयस. कल्पनाताई पूर्णाजीला म्हणतायत पूर्णाई आपण नवीन सुनेच्या हाताने घट बसूयात का? आता पूर्णाजी काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो, रॅदर प्रतापराव सुद्धा काहीच बोलत नाही, पण अस्मिता मात्र बोललीच पाहिजे. ती लगेच टोमणा मारते वाटलंच मला, नवीन सुनेचं कौतुक कसं काय नाही आलं अजून. आणि प्रेक्षकांनो प्रिया अजून तिथेच आहे हं. आता ती सायली विचार करतच खाली येते की सरांनी हे सगळं का केलं असेल. सायली तिथे येते, कल्पनाताई म्हणतात सायली बाळा तुझ्या हाताने घट बसवायचे आहेत. सायली म्हणते आई माझ्या हाताने? कल्पनाताई म्हणतात हो बाळा बसव हं घट. आता ही प्रिया तिच्याकडे अशी रागाने बघत असते. बाय द वे प्रिया तर संध्याकाळी जाणार होती ना, ही मुक्कामाला कशी काय थांबली? असो आग्रह असेल पूर्णाजीचा. तर आता सायलीने हळदी कुंकू वाहून पूजेला सुरुवात केली आहे आणि त्यांनी हेच सगळं दाखवलं आहे की कल्पनाताई तिला एक एक सांगतायत आणि त्याप्रकारे तिने घटाची स्थापना केली आहे. म्हणजे ते माती वगैरे तिथे ठेवलं आहे, कलश ठेवला आहे,
ठेवलाय, त्यावर धान्य ठेवलंय त्याच्यामध्ये. आता सगळ्यांनी मनोभावे नमस्कार केलाय. आज ना प्रेक्षकांनो त्यांनी दाखवलं जास्ती, म्हणजे ऐकवलं कमी पण म्युझिकल जास्ती आहे आज, त्यामुळे बघायला तुम्हाला मजाच येणार आहे. खूप छान दाखवलंय, नक्की बघा. पण तुम्ही काही म्हणा प्रेक्षकांनो, यांच्या घरातली ही अंबाबाईची मूर्ती बघितली ना की मला फार फ्रेश व्हायला वाटतं. सुंदर मूर्ती आहे, अतिशय सुंदर. तशी ही अंबाबाईची कुठलीही मूर्ती सुंदरच असते. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय एक जोगतीन आली आहे आणि तिने अर्जुन सायलीला घाबरवून सोडलंय. जोगतीन म्हणत असते, तुझ्या आईने तुझं नाव काय सांगितलं? अर्जुन म्हणजे शूर, आणि ही मुलगी म्हणजे सायली, फुलासारखी नाजूक. तरी पण मी सांगते, तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचं नाटक करताय तुमच्या घरच्यांसमोर. आणि तिने एवढंच बोललंय प्रेक्षकांनो, आणि अर्जुन सायलीचे धाबे दणाणून सुटलेत. आता हे स्वप्न आहे की सत्य हे पुढे आपल्याला बघायला मिळेलच. पण आवडतोय ना रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला, तर मग प्रेक्षकांनो वाट बघू नका, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज माझ्या आवाजात अगदी खरेखुरे एन्जॉय करा. सो काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, एवढ्या लवकर रिव्हील होईल का की अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे? मला तर असं वाटत नाही, काहीतरी नवीन ट्विस्ट असेल. काय वाटतंय तुम्हाला? नक्की कमेंट करून कळवा. आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज एखादा लाईक करायला हरकत नाहीये ना. सो प्लीज प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील. पण आता अर्जुन सायलीचं काय होणार सगळ्यांसमोर उघड झाल्यावर की हे दोघं लग्नाचं नाटक करताय? मजा येणार आहे बघायला. अर्जुनची रिॲक्शन तर जबरदस्तच होती. तर मग वाट बघूयात उद्याच्या रिव्ह्यूची. तोपर्यंत सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू.